आज आपण बनवणार आहोत हळीवचे लाडू। ह्या रेसिपीसाठी आपल्याला आवश्यक आहे हळीव, जे मी 2 तास अगोदर खवलेल्या नारळाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले। भिजल्यानंतर हे असे दिसतात। त्यानंतर आपल्याला लागणारे खवलेला ओला नारळ, हा पूर्ण एक मोठा नारळ आहे। त्यानंतर आपल्याला लागणारे गूळ, तो मी घेतलाय पावशेरच्या प्रमाणात। त्यानंतर लागणारे तूप, जे मी घरी केलेले, आवश्यकतेनुसार आपण तूप घ्यायचे। आणि चवीनुसार ह्यात आपण टाकणार आहोत एक जायफळ। जायफळला वेलची पूड देखील ऑप्शन आहे, वेलची पूड देखील आपण टाकू शकतो। तर आता आपण बनवणार आहोत हळीवाचे लाडू। सर्वप्रथम आपल्याला एक कढई घ्यायची, शक्यतो नॉनस्टिक असली तर खाली लागणार नाही। त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे थोडेसे तूप, जेणेकरून जे ओलं खोबरं आहे ते थोडंसं आपल्याला कोरडं करून घ्यायचं। तूप थोडा वितळत आलं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ओले खोबरे। आपण आता हे ओले खोबरे ह्यामध्ये परतून घेणार आहोत। शक्यतो आपल्याला मीडियम गॅसवरतीच हे कोरडे करायचे। तोपर्यंत आपण हा जो गूळ घेतलेला आहे तो गूळ आपण बारीक करून घेणार आहोत। आपला गूळ बारीक करून झालेला आहे, तो आता आपण टाकणार आहोत या मिश्रणात। आपल्याला हे चांगले हलवून घ्यायचे। जसं जसं हा गूळ वितळत जाईल तसं तसं आपण हे हलवणार आहोत। अगदी स्लो गॅसवर करायचं आहे, म्हणजे हा पूर्ण गूळ ह्या ओल्या खोबऱ्यामध्ये एकजीव होईल। जोपर्यंत हा गूळ वितळणार नाही तोपर्यंत आपल्याला हलवायचे आहे। हे बघा, आपला गूळ ह्या ठिकाणी चांगला वितळलेला आहे आणि हे सगळे मिश्रण एकजीव झालेले आहे। नारळाच्या पाण्यामध्ये ही भिजवलेली आहे। भिजवल्यानंतर ही तिच्या आकारमानाच्या दुप्पट होते। आता ही आपण ह्यात टाकून घेणार आहोत। हे पहा, आता हे मिश्रण चांगले कोरडे झालेले आहे। हळीव टाकल्यानंतर आपल्याला सतत हे हलवत राहायचे आहे आणि ज्यावेळेस ते पूर्णपणे कोरडे होतील त्यानंतर आपण ह्याचे लाडू वळू शकतो। आता एकदम शेवटी आपल्याला ह्या मिश्रणात टाकायचे आहे जायफळ, ते आपण तिथून टाकणार आहोत। जायफळ टाकू शकतो अथवा वेलची पूड, दोन्हीपैकी काही एक टाकले तरी चालतं। मी ह्यामध्ये जायफळ व वेलची म्हणजे दोन्हीचे थोडे थोडे प्रमाण टाकलेले। आता आपण हे गॅस बंद करून मिश्रण खाली घेणार आहोत आणि थंड करायला ठेवणार आहोत। त्यानंतर आपल्याला ह्याचे वळायचे आहेत लाडू। पद्धतीने 30 ते 32 लाडू हे पावशेर हळीवचे या प्रमाणात घेतले तर होतात।
हे ओल्या नारळाचे असतात, त्यामुळे ते जास्त दिवस टिकत नाही. शक्यतो हे फ्रीजमध्ये ठेवावेत व नंतर खाण्यासाठी घ्यावेत.